की महाराष्ट्रात आत्ता अटीतटीचं राजकारण सुरू आहे. लोकसभेचं राजकारण काही दिवसावरच येऊन टपलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भारतात ठिकठिकाणाहून उमेदवार उभे केल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. पण मात्र या महाराष्ट्राच्या राजकारणात महायुद्ध छेडलेलं दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवरच अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये आत्ता धाराशिवमध्ये युद्ध होईल का असं चित्र उभं राहत आहे. तर आपल्याकडे धाराशिवमधले काही सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आत्ता मुंबईला निघालेले आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येवरती हे निघालेले आहेत. निघाल्याचं कारण एकच आहे की अजित पवार गटाचा उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि मात्र यांचं मत आहे की आम्हाला शिंदे गटाची जी शिवसेना आहे त्या बाणावरतीच ही निवडणूक उभी राहावी. एक्झॅक्टली काय मत आहे यांचं हे आपण जाणून घेऊया. इथले सरपंच आपल्यासोबत आहेत. सर, आपण काय सांगता? तर मॅडम, मी मागील 40-35 वर्षापासून धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तर या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार जो अर्चनाताई पाटील दिलेला आहे तर घड्याळ चिन्हाकडून निवडणूक लढवत आहे. सध्या तरी तिथीमध्ये त्यांचा एकही आमदार, एकही खासदार किंवा 7 जिल्हा परिषद सदस्य नाही. अशांना उमेदवारी दिली. तर उमेदवारी दिल्यामुळं हा घड्याळावर चिन्ह लढत आहे. तर 45 वर्ष झाला हा धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तर धाराशिव जिल्ह्यातील लोकांची इच्छा अशी आहे की हा धाराशिव जिल्हा हा पारंपरिक 45 वर्षापासून शिवसेनेचा आहे. हा जागा शिवसेनेच मिळली पाहिजे. तर शिवसेनेची मिळली पाहिजे. तर आम्ही वर्षा निवर्तनी मुख्यमंत्री, आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आम्ही यांना आदरणीय धनंजयदादा सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी जवळजवळ आम्ही 3000 ते 3500 गाड्याचा ताफा घेऊन जवळजवळ 35,000 ते 40,000 लोक मुंबईकडे रवाना होत आहेत. जर शिंदे पवार गटाच्या उमेदवारालाच उभा करण्याचं निश्चित झालं तर तुमची काय भूमिका असते? तर मॅडम, माझी एकट्याची भूमिका नाही. ऐका, धाराशिव जिल्ह्यातील सगळा शिवसैनिक हा आक्रमक झालेला आहे. तो काही लोक धाराशिव जिल्ह्यामध्ये असे आहेत की दिसला बाण की मारशी का, अशी लोकांची भावना झालेली आहे. 35-40 वर्ष झालं हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर येथील लोक 100% 110% विश्वास देऊन सांगतो हा शिवसेनेचा उमेदवार असेल तर निवडून देतील. जर राष्ट्रवादीचं असेल तर नाही जमलं. सर, आपण काय सांगताल? एकूणच जर तिथलं राजकारण हे शिवसेना केंद्रीय, धनुष्यबाण केंद्रीय असेल आणि अशा पार्श्वभूमीवरती आत्ता अजित पवार गटांच्या उमेदवाराला उभं केलेलं आहे, तर या पार्श्वभूमीवर जनमत काय आहे आणि आपण काय भूमिका? आमचे नेते आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब व धनंजयदादा सावंतसाहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आहे. तिकीट तर राष्ट्रवादीला राहिलं जोही नेते मंडळी निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही राहणार. आपल्याबरोबर इथे अजूनही सदस्य इथे उभे आहेत, अजूनही गावकरी इथे उपस्थित आहेत. गावकरी म्हणून तुमचं काय मत? लोकांचा पारंपरिक बालेकिल्ला तर धाराशिव जिल्हाच आहे. बरं, कामाच्या जोरावर इथं उमेदवारी मागतोय. मग लोकांचं म्हणणं तर आहे की बाणाशिवाय मतदान करू शकत नाही आम्ही. त्याच्यामुळं सावंत साहेबाला तिकीट मिळणं महत्त्वाचं आहे. ही निवडणूक फारच रोमांचकारी ठरणार आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे आता धाराशिवमध्ये एकीकडे शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर एकीकडे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे गावकऱ्यांचं मत आहे की शिंदे गटाचे उमेदवार उभे राहावे. हा भूमिका इथले आता निवडणुकीच्या अनुषंगाने घेणार आहे हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मी शीतल लोलाट, पुणे टॉप न्यूज.